VAG मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय आणि घेऊन आलीये तुमच्यासाठी गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतण्या आतुर फिरुनी भाग 5. कसं सांगणार आहे मी सगळ्यांना की माझ्यासोबत काय घडलेलं ते आठवलं तरी पुरुष जातीचाच राग येतो मला. रेप करणारे, जागोजागी बायकांची छेड काढणारे, गर्दीचा फायदा घेऊन त्यांना नको तिथं जाणून बुजून स्पर्श करणारे असे कितीतरी नालायक जिथं तिथं मोकाट फिरत असतात. लहान मुली नाही की बायका नाही, कोणत्याही स्त्रीला कुठेही सुरक्षितता वाटत नाही फक्त आणि फक्त अशा विकृत माणसांमुळे. किती जरी कायदे होतात तरीही ती मात्र असुरक्षित. पण स्त्रीलाही मातेसमान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीत त्यांची आई आणि बहीणच सुरक्षित नाहीत, याला काय म्हणायचं. खूप राग येतो मला अशा पुरुषांचा जे विसरले तिचं ते दैवी स्वरूप, जिचं पूजन करतात माता म्हणून, आणि तिच्यावरच अशा प्रकारची नजर ठेवणाऱ्यांना कुठल्याही नरकात जागा मिळू नये असंच वाटतं. नुसत्या विचारांनी ती नेहमीसारखी पेटून उठायची. आत्ताही पेटून उठली, पण ते पेटणं माचीसची काडी पेटून काही क्षणात विझण्या इतकंच होतं. त्यासाठी तिला आगीची मशाल व्हावं लागणार होतं, पण तेही तिला जमतच नव्हतं. मला का नाही जमत आहे व्यक्त व्हायला, का मी अशी घाबरट आहे. समोरून कधी अशी वेळ येऊच नये, पण पुन्हा आलीच तर त्याचा सामना करण्याच्या भीतीनेही माझे हात पाय लटपटू लागतात. का मी इतरांसारखी नाहीये आणि यामुळेच आता प्रॉब्लेम होणार नाहीत का आयुष्यात. ते होऊ नयेत म्हणून तरी निदान त्यांच्या सोबत व्यक्त होणं गरजेचं आहे. पण आता पहिल्यापेक्षा आणखीन दरी आलीये नात्यात असंच वाटतंय. पाहिलं ना, काहीच रिॲक्शन नव्हती त्यांच्या चेहऱ्यावर शिरा खाताना. आवडला आहे असं काही वाटलंच नाही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून. म्हणायचं म्हणून म्हणाले असतील का आईंनी विचारलं तेव्हा. आधी किती वेगळे आणि खुश वाटायचे ते. फोनवर बोलतानाही अगदी भरभरून बोलायचे. अगदी वेगळंच वाटायचं. आणि आता माझ्यामुळे हर्ट झालं असेल त्यांना. सकाळीही न बोलता खाली निघून आले. राग आला असेल का त्यांना माझा. साहजिक आहे, राग तर आलाच असेल. कोण सहन करून घेईल हे असं वागणं. खरं तर ते खूप वेगळे वाटतात इतरांपेक्षा. पण मी लगेच अशी कशी बोलून गेले की फ्रेंड म्हणून राहू. मी वेळ मागायला हवा होता आणि मी वेड्यासारखी काही बाही बोलून गेले. मी स्वतःचाच विचार केला का फक्त. पण माझी कसलीच हिंमत नाही होत. त्याला मी तरी काय करू. अशा विषयावर कधी कोणाशी बोललेच नाहीये मी. करणं तर फार दूरची गोष्ट. आणि त्यामुळेच तर मला त्या गोष्टींची खूप भीती वाटते. आणि मग कोणत्या तोंडाने सांगणार होते त्यांना की मी त्यांच्याशी बायकोसारखं वागू शकेल, त्यांना त्यांचा अधिकार देऊ शकेल. शिवाय माझ्यासोबत जे काही घडलंय तेही तर सांगायचंय. तेवढी हिंमत यायला मला थोडा तरी त्यांचा स्वभाव ओळखता यायलाच हवा. पण तरीही त्यांच्या जागी एखादा दुसरा कोणी असता तर कालच तमाशा करून सोडूनही दिलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. आता मलाही थोडा पुढाकार तर घ्यावाच लागेल. काही करून मला ही भीती घालवावी तर लागेल. आई म्हणायची कोणतंही नातं एका बाजूने उभं नाही राहू शकत, तर दुसऱ्या बाजूचाही त्याला भक्कम आधार हवाच, तरच ते टिकतं. मला तो आधार द्यायला हवा. ते 2 पावलं पुढं आले आहेत आणि मलाही 2 पावलं पुढं जायलाच हवं. मनाशी ठरवत होती मृण्मयी. कशी करणार होती, काय करणार होती तिलाही काहीच कल्पना नव्हती. मुळातच तिच्या मनात असलेली भीती आधी दूर जाणं गरजेचं होतं.
कौस्तुभ वर आला आणि केतनने दिलेलं एनव्हलप त्याने ओपन करून पाहिलं. पाहतो तर त्यात मनालीचे तिकीट्स होते. 3 days आणि 2 nights पॅकेज होतं. पाहून त्याने डोळेच मिटले. क्षणभरासाठी आपल्यावर उद्भवलेल्या या परिस्थितीचा त्याला प्रचंड राग येत होता. मनात असून मात्र तो काहीही करू शकत नव्हता. आता जाणंच कॅन्सल करावं तर केतन भैया प्रश्नांवर प्रश्न विचारेल. मग त्याला न जाण्याचं उत्तर काय द्यायचं? शिवाय आई बाबांनाही याची थोडी तरी कल्पना मिळाली असेल की केतन भैयाने असं तिकीट्स वगैरे दिलेत. मग तर आणखी तेही सुरू होतील. त्यांना काय उत्तर द्यायचं हाही प्रश्न आहेच. आणि त्यांच्या आनंदासाठी मनालीला गेलो तरी तर जाऊन काय फक्त माघारी यायचं? याला काय अर्थ आहे? शिवाय तिची यावर काय रिॲक्शन असेल तेही तर माहीत नाहीये. यार, सगळंच अवघड केलंय या मृण्मयीने. कोणाला सांगूही शकत नाहीये की माझं आयुष्य क्षणार्धात कसं 180 अंश कोणात वळलंय. चिडचिड करत तो त्याच्या रूम मध्ये येऊन इकडून तिकडे फिरत होता. एवढ्यात त्याला त्याच्या पर्सनल सेक्रेटरीचा फोन येऊ लागला, जी कामासंदर्भात त्याला कॉल करत होती. तो उचलून गॅलरीमध्ये गेला. निशिकांत आजही लवकर तयार होऊन त्यांच्या ड्युटीवर गेले होते. कियारा आत्ताही हातातल्या मोबाईलवर काही नंबर स्क्रोल करत बोर होत होती. मध्येच केतनच्या नंबरवर आल्यावर ती जरा घुटमळली. तिला तीव्रतेने इच्छा होत होती त्याला फोन लावण्याची. ते दिवस किती छान होते अजूनही आठवून तिला वाईट वाटत होतं. तिचं छान चौकी राहणं, निर्बंध राहणं, सगळ्यावर गदाजी आलेली. इथं आल्यापासून संपूर्ण शरीरभर कपडे घालावे लागायचे. निशिकांतला आवडत नव्हतं असं नाही, तेव्हा तो प्रश्न नव्हता. म्हणजे इतर वेळेस त्याला काही प्रॉब्लेम नसायचा, पण तिथं कॅन्टोन्मेंटमध्ये राहताना त्याला ते पटत नव्हतं. तशीही ती जरा अतीच करायची, पण तिला तसं ते कधी वाटत नव्हतं. मग त्याला घाबरून तरी मन मारून ती राहत होती. शिवाय तिथे असणारी प्रचंड थंडी, त्यामुळे नाईलाजाने तिला शिस्तीत राहावं लागायचं. आणि म्हणून तर कधीतरी तिचं मन आतल्या आत का होईना बंड करून उठायचं. आत्ताही केतनच्या नंबरवर येऊन ठेपलेली ती त्याला कॉल करू का नको या द्विधेत होती. आणि त्यामध्येच तिच्याकडून नकळत त्याच्या नंबरवर क्लिक झालं. तसा त्याला कॉल लागला. पण पुढच्या क्षणाला निशिकांतला पुन्हा यातलं काही कळलं बिळलं तर या विचाराने तिने पटकन कट केला. कारण पर्णिका तसं बोललीही होती. मी फक्त बोललेच असते त्याच्याशी, थोडी ना त्याला काही म्हणणार होते. आय जस्ट मिसिंग हिम. एकदा पुण्याला जायला मिळालं तर किती बरं होईल. हो, पण आता तिथं आहेच काय? ते घर रेंटवर होतं का गावी आई बाबांना भेटायला जाते म्हणून जाता येईल पुण्याला? निशिकांतशी बोलून घेऊ का? आता झालं ना 1.5 महिना इथं येऊन, बोर झालंय मला. यार, आजकाल हे निशिकांत मला सोडतच नाहीत कुठं. काय झालंय काय त्यांना? त्यात कुठून हे बेबीचं खूळ डोक्यात फिरलंय त्यांच्या काय माहीत. काहीतरी करायला तर हवंच. निशिकांतना सांगून काय उपयोग आहे? मला किती बोर होतंय इथे, म्हणे बुक्सवाद. नाखुशीने ओठांचा कोपरा उडवत मनात नसताना हातातला फोन बाजूला ठेवून तिनं समोर पकडलेलं बुक उचललं आणि वाचू लागली. केतन पर्णीला घेऊन तिला तिच्या स्टुडिओमध्ये सोडायला निघालेला. एवढ्यात तिथेच ठेवलेल्या मोबाईलवर कियाराचा मिस कॉल पडल्याचं पर्णीनं नेमकंच पाहिलं. हे काय? कियाराचा मिस कॉल? तिला अजून सुधारायचंच नाहीये का? काय म्हणालीस? कियारा का? आर यू शुअर? हाऊ इट इज पॉसिबल? ती का करेल मला कॉल? त्यानेही आश्चर्यचकित होऊन अचानक कार साईडला घेतली आणि मोबाईलमध्ये पाहू लागला. पाहतो तर खरंच तिचा मिस कॉल होता. तो पाहून त्याला आताही हसू फुटलं. तो नकारार्थी मान हलवत हसत होता. हसताय काय तुम्ही केतन? अगं हसू नको तर काय, एवढं होऊनही मिस कॉल? कमाल वाटते. तेच तर, तिला भीती नाही का हो?
देवाची, कर्माची, नवऱ्याची, कोणाची तरी हवीच ना. जाऊ दे ग, आठवण येत असेल तिला माझी, बिचारी. हसत केतनने फोन जागेवर ठेवून दिला. बिचारी? हो, म्हणजे अजूनही तीच बिचारी आहे. थोड्या नाराजीने तिने हाताची घडी घातली आणि काचेतून बाहेर पाहू लागली. चेहरा तर पाहण्यासारखाच झालेला तिचा. तो पाहून केतन मात्र मजा घेत होता तिची. अगं काय परमी, तू का इन्सिक्युअर फील करते आहेस? आता नाही यायची ती. तूच तर तिचा इतका चांगला बंदोबस्त केलाय. तिच्याकडे झुकत तिचा चेहरा स्वतःकडे अलगद बोटाने वळवत तो तिला विचारत होता. हो, पण तरीही. आणि तुम्हाला मस्करी सुचते ना केतन? एकतर मी प्रेग्नेंट आहे, अशा वेळी जास्त इन्सिक्युरिटी वाटत असते आम्हा बायकांना. तुम्हाला नाही कळणार. ओके, मला नाही कळणार, बट मला एवढं कळतंय, तुला आता इन्सिक्युअर होण्याची गरज नाहीये. आपल्याला सध्या आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घ्यायची, कळतंय ना? आणि काही विचार करू नकोस ग. आपल्या आयुष्यातली ती स्टेज आता किंमत गेलीये. सो कियाराच काय, कोणतीही मुलगी आता माझ्या मनाला रिझवूच शकत नाही. आता ती आली तर मी स्वतः तिच्या नवऱ्यासमोर तिचं सगळं रूप आणेन. तसही तू आहेस ना माझ्यासोबत ऑलवेज केतन, ती म्हणाली आणि तिच्या चेहऱ्यावर एकदम हास्य उमटलं. दॅट्स इट. मग झालं तर? अगं पण बोलत काय बसलोय आपण, उशीर होईल, चल चल म्हणत पुढच्या क्षणाला त्याने कार सुरू केली. मग मात्र ती तिच्या स्टुडिओ जवळ जाऊन थांबली. कौस्तुभ सेक्रेटरीचा फोन आला तसाच ऑफिसला जायला निघाला. कौस्तुभच्या पर्सनल असिस्टंटचा फोन झाला तसाच ऑफिसला तो जायला निघाला. तो मृण्मयीलाही काहीच बोलला नव्हता. आई डायनिंग टेबलवर होती आणि मृण्मयी किचन मध्ये, त्यामुळे खाली येताच तो आईला म्हणाला, आई, ऑफिसला अर्जंट जावं लागतंय, सो मी निघतोय. कौस्तुभ, 1 मिनिट थांब बेटा. अरे पण आज लगेच का निघालास? आणि मला तर कळालं तुम्ही मनालीला जाताय उद्या सकाळी. मग तयारी कधी करणार आहात तुम्ही दोघं? मनाली? ओ, म्हणजे आईला आधीच माहितीये. हो, म्हणजे मी म्हणालो ना आई, एक अर्जंट काम आहे. कॉल आलेला मला समीराचा, मला जावं लागेल. मी येतोय दुपारी जेवायला. हो का? मग ठीक आहे. असं बोलणार आहे मग, आई म्हणाली. तसं त्याने त्यावर किंचित स्मित केलं. आणि आईला माहितीये, म्हणजे घरातल्या सर्वांनाच माहिती असणार. केतन भैयाने दिलेल्या तिकिटाचं हे त्याच्या लक्षात आलं. तसं थोडं टेन्शनही वाटलेलंच त्याला. ओके, आलोच. स्मित करून तिथून तो लगेच बाहेर पडला, ते थोड्या टेन्शन मध्येच. इकडं नवीन आयुष्याला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करणारी मृण्मयी तिच्याच विचारात हरवलेली किचनमध्ये दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. दुपारचं जेवण जेव्हा तयार झालं तेव्हा मृण्मयीला आईकडून कौस्तुभ ऑफिसला गेल्याचं कळालं. यावेळी कौस्तुभ काहीच न बोलता ऑफिसला निघून गेलेत या विचाराने मात्र तिला हर्ट होऊ लागलेलं. त्याचं तुटक वागणं पाहून तिला हर्ट होत होतं. कदाचित हेच हर्ट आणि त्याच्या वागण्याचा तुटकपणा तिला त्याचा विचार करायला भाग पाडणार होता का? आणि तोच तिला नात्यात पुढाकार घ्यायला भाग पाडणार असेल का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. कथा आवडतीये ना? कथा आवडत असेल तर प्लीज प्लीज आपल्या छान छान कॉमेंट्स येऊ द्या. आणि कथेला लाईक सुद्धा करा, सबस्क्राईब सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.